आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्ते यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि शेतकरी चळवळीतील एक लढाऊ नेते सन्माननीय पंजाबराव पाटील यांच्या जीवनावर आधारित असे लोकशाहीतील स्वातंत्र्य सैनिक या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते कराड येथील वेणुताई चव्हाण सभागृहामध्ये संपन्न झालाय. यावेळी विचार मंचावर खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत, रासपचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर, तसेच दलित महासंघाचे अध्यक्ष आणि अण्णाभाऊ साठे, आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्ते असे चळवळीतील दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी डॉक्टर अशोकराव गुजर हे होते. बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील यांच्या जीवनावर आधारित विकास भोसले यांनी लिहिलेल्या लोकशाहीतील स्वातंत्र्य सैनिक या पुस्तकाचे प्रकाशन या सर्वांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी देशातील आणि महाराष्ट्रातील एकूणच सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थितीवर सर्वांनीच भाष्य केले. शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर व्यापक चर्चाही घडून आली. मात्र ही सर्व चर्चा घडताना प्रत्येक नेत्याने एकमेकाला कोपरखळी मारायचे सोडले नाही. अर्थात यामुळे या कार्यक्रमाचा सोहळा अधिक रंगतदार झाला यात शंका नाही. विकास भोसले यांनी लिहिलेल्या पंजाबराव पाटील यांच्या आत्मचरित्राच्या निमित्ताने एका लढाऊ कार्यकर्त्याचा सन्मान झाला असून त्यांच्या स्मृती चिरंतन जपल्या जाणार आहेत अशी भावना श्रोत्यांमध्ये होती.